जमीन मांगने की क्या है पटेल साहब का शॉर्टकट में लोग बाकी लोग आणि प्रशासनाने आतापर्यंत कोणतीही दखल घेतली या कारवाईमध्ये किती घरं बाधित होणार आहे आणि किती धार्मिक स्थळं बाधित होणार हे बघा तिथे घरं 150 घरं जाणार आहे बाधित 150 घरं होणार आहे आणि मंदिर आहे मन मंदिर आहे एलबी होटरांचा पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्यानंतर इथे 2 मस्जिद आहे समोर आणि समोर पुढं पण एक फुलेनगरला पण तिथं पण एक बुद्धविहार आहे असे एवढे स्थळं धार्मिक स्थळं याच्यामध्ये जाणार आहे। आम्ही प्रशासनाला याच्या अगोदरही निवेदन दिलेलं आहे याच्या अगोदर जी श्रीकांतसोबत आमची मीटिंगही झालेली आहे त्यावेळेस आम्ही सगळं त्यांच्या निदर्शनात आणून दिलेलं आहे की बाबा एवढे एवढे जागा चालल्या आणि त्यांनी बोलले होते का आम्हाला की आम्ही तुमच्या गावकऱ्यांसोबत चर्चा करू नंतरच हर्सूलमध्ये आम्ही कारवाई करू पण प्रशासनाकडनं व महानगरपालिकेकडनं आमच्या गावकऱ्यांसोबत काही चर्चा झाली नाही आणि आम्हाला तुमच्या माध्यमातून आम्हाला सांगा साहेब तुम्ही आमच्यावर दादागिरी करू नका तुम्ही एक अधिकारी तुम्ही लोकांशी कशी चर्चा केली पाहिजे दादागिरीच्या भाषेत जर तुम्ही बोलत असाल तर दादागिरी आम्हाला पण येईल दादागिरी तुम्ही करू नका आमच्या गावकऱ्यांसोबत तुम्ही चर्चा करा चर्चा करून आम्ही विकासाला आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहे विकास करायला आम्ही तयार आहोत पण त्या अगोदर विकास करण्याच्या अगोदर पहिले आम्हाला मंदिर असो मस्जिद असो या पुतळा असो या सगळ्यांना और घर मालक असो यांना सगळ्यांना मोबदला मिळाला पाहिजे मोबदला मिळाल्यानंतर आम्ही स्वतःहून आमचं घर काढायला तयार आहोत पुढची भूमिका काय असणार आहे आता तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आता प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं की उद्या हर्सूल गावात येणार आहे हर्सूल गावात आल्यानंतर आम्ही बघू ना काय आम्ही पोलीस आयुक्ताशी आमची चर्चा झालेली पोलीस कमिशनर साहेबांनी आम्हाला सांगितले आम्ही हर्सूल गावकऱ्यांसोबत आहोत जर पोलीस डिपार्टमेंट आमच्या सोबत आहे तर मग आम्हाला काही चिंता नाही आणि CP साहेबांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी पोलीस त्यांना देणार नाही याच्यापूर्वी एक मोठी बैठक झाली होती आणि त्याला विविध पक्षाचे राजकीय नेते पण हजर होते म्हणजे उदाहरणार्थ विनोद पाटील सुद्धा होते बरेच शहरातले लोक होते त्यांच्या संदर्भात काही चर्चा झाली का त्यांच्यासोबत आतापर्यंत आमची कालपासून विनोद भैया पाटील यांच्याशी 2 वेळेस 3 वेळेस चर्चा झालेली आणि त्यांना सांगितलं आम्ही की आमच्या गावामध्ये भैया परत एकदा महानगरपालिकेनं भोंगा फिरवलेला आहे गावातले लोक भयभीत वातावरण झालेलं आहे गावातले लोक सगळे घाबरलेले आहे विनोद पाटील या व्यक्तीने आम्हाला सांगितलं तुम्ही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्या घराला हातही लावू देणार नाही तुमच्या मंदिराला पाडू दिल्या जाणार नाही मी तुमच्या सोबत आहे घाबरायचं कारण नाही धन्यवाद ही अशी मागणी आहे मनपा आयुक्त साहेबाला तुम्ही जे शब्द दिला होता आम्हाला 13 जुलैला की आम्ही जे तुमच्या घरात चालले रोड रुंदीकरणामध्ये त्याला आम्ही मोबदला देऊ कॅश पैसे देऊ आमचे आणि परत त्यांना म्हणले साहेब तुमचे काही लोक अधिकारी आले आणि ते म्हणू लागले आम्हाला TDR घ्या तो साहेब चिल्ले त्यांच्या अनिस पटलावर तुम्हाला माहिती आहे कौन बोला आपको TDR लेंगे कौन बोला आपको TDR लेंगे मिस्टर अनिस पटेल कौन बोला आपको TDR लेंगे तो अनिस पटेल बोले साहेब तुमचे अधिकारी बोलले म्हणे अधिकारीचं नाव सांगा मी आता त्याला सस्पेंड करतो जागेवर सस्पेंड करतो तो अनिस पटेल आम्हाला सांगितलं अनिस पटेलला मी सांगितलं तो शांत बसा तुम्ही साहेब तुम्ही बोला साहेब आम्हाला बोलले आम्ही तुम्हाला कोणाला TDR नाही पाहिजे तो आम्ही तुम्हाला मोबदला देऊ पैसे देऊ आणि मी जे धार्मिक स्थळ आहे आमच्या गावात 10 धार्मिक स्थळ आहे 10 आमचे मकान तुम्ही सगळे तोडून टाका तुमचं म्हणणं आहे ना आम्ही मकान तोडणार आहे तुम्ही तोडून टाका तुमचा रोड बनणार आहे का महापालिकेचा जेव्हापर्यंत तुम्ही धार्मिक स्थळाचा चर्चा आमच्याशी करणार नाही गावकऱ्यांशी आम्हाला बोलणार नाही आमच्या घरात तोडून तुमचा काय उपयोग नाही साहेब धार्मिक स्थळाला तुम्ही आमची चर्चा करा आम्हाला गावकऱ्याला मोबदला द्या आम्ही स्वतःहून गावकरी लोक आमचे घर आम्ही तोडायला तयार आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे पण तुम्ही जे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे 13 तारखेला
तुमचा शब्द तुम्ही दिलेला आहे. तुम्ही आहेच ऑफिसर साहेब, तुम्ही मोठे अधिकारी आहे, तुमचा शब्द तुम्ही पाळा. आमचा इतकं बोलणं आहे. ज्या 18 तारखेला तुम्ही गावात भोंगा पाठवला आणि डायरेक्ट सांगितला की 2 दिवसामध्ये आम्ही घराची कारवाई करणार आहे. तो गावकरी आम्ही लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाला 5 लोक बसलेलो आहे तुमच्या समोर. आणि आज दुसरा दिवस निघाला जेव्हापर्यंत आमची मागणी 5 मागणी आमच्या बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा आहे त्याला जागा द्या, मंदिरला जागा द्या, कब्रस्तानला जागा द्या आणि मस्जिदला जी जागा जात आहे मस्जिदची त्याला मोबदला द्या आणि गावकऱ्याला त्याचा मोबदला द्या. जेव्हापर्यंत आमच्या 5 मागण्या पूर्ण होत नाही आम्ही कोणी बी आला आम्ही उपोषण सोडणार नाही. आमचा जीव बी गेला त्याच्यामध्ये लोकशाही मार्गामध्ये जे लोकशाही आहे आमचा जीव बी गेला, आमचे प्राण बी गेले, तो आम्ही पाठीमागे हटणार नाही. 100% मी सांगतो आम्ही विकासच्या सोबत आहे, फक्त गावाची चर्चा करावी. काल रात्रीपासून तुम्ही उपोषणाला सुरुवात केली. प्रशासनाच्या वतीनं कोणी अधिकारी आपल्याकडे काही संपर्क वगैरे केलाय का? सध्या महानगरपालिकाचा कुठलाही अधिकारी आमच्याकडे सध्या आला नाही. आमच्या हर्सुल एरियाचे जे निरीक्षक आहे केदारी मॅडम ते आले होते, बाळू भाऊ अवताडे त्यांना ते भेटले, समोर त्यांनी चर्चा झाली की आम्ही तुम्ही लोकशाही मार्गाने काम करा. आम्ही जे आमचे आयुक्त आहे पोलीस कमिशनर त्यांच्याशी आम्ही बोलणार आणि महापालिकेचे आयुक्त आहे ते साहेब तुम्ही त्यांच्याशी तुमची चर्चा करून देणार आहे. आम्हाला जे PI मॅडम आहेत त्यांच्यावर विश्वास आहे. पोलीस कमिशनर जे औरंगाबादच्या म्हणजे आमच्या संभाजीनगरचे जे पोलीस कमिशनर आहे त्यांच्यावर आम्हाला विश्वास आहे. पण आता सध्या गावकऱ्या लोकांना मनपाच्या आयुक्तावर विश्वास राहिलेला नाही. मॅडमने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तुमची चर्चा आम्ही करणार, त्यांच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे.